नमस्कार, मी नीता कुक विथ सुष्मितामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत थंडीमध्ये पावसामध्ये घेण्याचा चण्याचा काढा। कफ, सर्दी, खोकला, अंगदुखी यावर उत्तम असा गुणकारी हा काढा आहे। हप्त्यातून 2दा तरी घ्यावा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, ऑलला सिलेक्ट करा। याने काय होणार, जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि तुम्ही तो पाहू शकणार। तर नक्की सबस्क्राईब करा। चणे मी 3 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, 3 तासानंतर ते स्वच्छ धुवून घेतले आहेत। कुकरमध्ये घेतले आहेत। 2 चिमूट हिंग घातला आहे। थोडंसं इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। अर्धा टीस्पून हळद घालूया। व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि कुकरला याच्या 5 शिट्ट्या करून घेऊया। आता इथे बाकीचेही साहित्य दाखवते। चणे आहेत हे बघा चांगले उकडलेले आहेत। हे बघा असे चणे हे चांगले उकडले पाहिजेत। सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटी, 2 तेजपत्त्याची पानं घेतली आहेत, 4-5 लसणीच्या पाकळ्या ठेचून, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून ओवा, 15 काळी मिरी, 5 लवंगा, 20 लसूण घेतले आहेत सोलून आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून हळद घेतली आहे। सर्वात प्रथम तवा हा चांगला गरम करून घेऊया। घातली आहे बडीशेप, नंतर ओवा, आता घालूया काळी मिरी, लवंगा आणि व्यवस्थित हे चांगलं खमंग असं आपण भाजून घेऊया। चांगला असा खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। गॅस मिडियम ठेवायचा आहे। हे बघा तुम्ही बघू शकता रंग कसा बदलला आहे मसाल्यांचा, तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत। मसाले भाजून झाल्यानंतर तेल न घालता आपल्याला सुकं खोबरं असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा खोबऱ्याचा कसा रंग बदलला आहे, तेही आता काढून घेऊया। आणि आता याच तव्यावरती आपण लसूणही चांगला परतून घेऊया। आता घातला आहे लसूण, लसूणही चांगलं परतून घ्यायचं आहे। लसूणला असे डाग पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। लसूणही चांगला आता परतून झालेला आहे, तर हा सुद्धा आपण काढून घेऊया आणि सर्व भाजलेले जिन्नस आपण थंड करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आता मी सुकं खोबरं, आल्याचा तुकडा, लसणीच्या पाकळ्या भाजलेल्या आणि जे आपण गरम मसाले भाजून ठेवलेले ते आता घालूया आणि थोडंसं पाणी घालून याचं आपण वाटण तयार करून घेऊया। खोबऱ्याचं वाटण वाटून झालं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उकडलेले चणे आहेत त्यातले 5 ते 6 चमचे चणे आपण पेस्ट करून घेऊया। पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घेतला आहे। सर्वात प्रथम टाकायची आहे 2 तेजपत्त्याची पाने, जो ठेचून ठेवलेला लसूण आहे तो घालूया। तेजपत्ता आणि लसूणची फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे। बघू शकता तुम्ही लसूण आणि तेजपत्त्याची फोडणी चांगली तडतडली आहे, तर घालायची आहे हळद आणि लाल मिरची पावडर। हे मसाले जे आहेत तेलामध्ये चांगले परतून घेऊया। गॅस स्लो करायचा आहे, मसाले करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर मी आता घातले आहे चणे जे वाटून ठेवलेले त्याची पेस्ट आणि खोबरं आणि मसाल्याचं वाटणही आता मी घालत आहे। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। उकडून ठेवलेले चणे आहेत ते घातले आहेत आणि भरपूरचं असं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण आपण हा काढा बनवतो आहे, एक प्रकारचा सूप बनवतो आहे, तर हा आपल्याला पातळ करायचा आहे। त्यासाठी ह्याच्यामध्ये 1 तांब्याभर मी पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि आता झाकण लावून याला चांगली कड काढूया, उकळी काढूया। तर आपला चण्याचा काढा तयार आहे। थोडासा गरम गरम असतानाच हा घ्यायचा, जेणेकरून घशाची खवखव, कफ, सर्दी, खोकला, अंगदुखी, थंड थंड असं पाण्यामध्ये काम करतात गृहिणी, त्याच्यामुळे जो शरीराला एक त्रास होतो वाताचा, त्यासाठी हा उत्तम फायदेशीर असा काढा आहे। फक्त गरोदर स्त्रियांनी हा काढा घेऊ नये। बाळंतणीसाठी हा काढा एक उत्तम आहार आहे। तर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, कारण जे तुम्ही लाईक करता, कमेंट करता, तेव्हाच एखादी व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचते। तर नक्की लाईक करा, कमेंट करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कुक विथ सुष्मिता।